ॲपची एक कहाणी आहे जी अपूर्व मला कायम सांगते. कुठं हे लोकेशन मला माहिती नाही, पण ऑन द वे टू रत्नागिरी आहे. पण हे गणपतीपुळे पासून 28 किलोमीटर वरती आहे. आणि इतका सुंदर बीच आहे ना हा, म्हणजे आम्हाला बारी फिरून आल्यानंतर असं वाटतंय की लिटरली आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रात सुद्धा इतक्या सुंदर गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत सुद्धा नसतं. ओके, तर नमस्कार सर्वांना आणि आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही आपल्यापर्यंत स्वागत आहे. तर काल आपण बघितलं, काल आपण कोल्हापूरला आलेलो होतो. आज आहे आपला डे 2. आज आता आपण सकाळी सकाळी निघालो दर्शन करण्यासाठी आणि हे आमचं स्ट्रगल आहे. माझा नवरा बिचार सगळं सामान घेतलं नाही, कारण मला साडीमध्ये सॅक वगैरे घेतलं नाही आहे. तर सकाळचे वाजले 6 आणि आपण आता निघालो. बघूयात आपलं दर्शन वगैरे कितीला वेळ लागतं, कारण की आज फ्रायडे आणि फ्रायडेला मोस्टली गर्दी जास्त असते. तर पाहूयात कसं होतं ते. आपण जसं एक्सपेक्ट केलं ती इकडे खूप गरमी वगैरे असेल तर काही नाही. गाडीवरती मस्त धुकं वगैरे चढलं आहे. AC रूम घेतली होती आम्ही, तरी पण असं वाटलं की काही गरज नव्हती. बघ पूर्ण. काल आम्ही आलो होतो इथे, आपल्याला ऑलमोस्ट 5 वाजताच पोहोचलो होतो आम्ही पुण्यावरनं निघून आणि आरामात दर्शन झालं असतं, पण खूपच थकलेलो होतो. तर म्हटलं सकाळी सकाळी जे लवकर दर्शन होईल ते संध्याकाळी दमलेलं याच्यामध्ये होणार नाही, म्हणून आता लेट ह्या 6च्या टाईमला निघालो आहे. तर मला वाटतं मिळून जाईल दर्शन, हो ना. हां, तर कसं कसं होतं दाखवतो तुम्हाला. आणि आय होप तुम्हाला कालचा व्हिडिओ आवडलेला असेल. नसेल आवडला तर इथे इथे असणार आहे तो. जे पण मंदिरं केलेत ना, प्रत्येक मंदिराचं काम चालू होतं. असं एक पण नाहीये की त्याच्यात आपल्याला काम चालू नसलेलं मिळत आहे. ठीक आहे, अजिबातच. ओके, तर आपण आलो इथे आणि आपलं दर्शन मुखदर्शनच झालंय, कारण की आम्ही लाईनला लागलो होतो. 1 तास गेला आमचा, ऑलमोस्ट 1 तास गेला. पण ते म्हटले की ते पण लांबून दर्शन आहे, गावाच्या बाहेरून थोडंसं बाहेर लांबून आहे आणि थोडंसं लांबून होतं. मुखदर्शन घेतलं. तो टाईम पण वेस्ट नाही गेला आणि दर्शन छान झालं, म्हणजे पीसफुली झालं. 2 दर्शन घेतलं उलट आम्ही. फक्त नशीब असं आहे की ह्या वर्षात जे पण मंदिरं व्हिजिट केली सगळ्यांची कामं चालू आहेत, त्यामुळे एवढे छान आपलं झालेलं नाही सगळीकडचे. पण नेक्स्ट जेव्हा जाऊ तेव्हा सगळी काम झालेलं असेल असं अपेक्षा आहे. हा, अपेक्षा आहे. चला. आता आपण आलो आप्पे खायला. कोल्हापूरचे फेमस आप्पे. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ना आप्प्याचे 2-3 स्टॉल आहेत. 2-3 नाही, जास्त 5-6 असते. खूप आहे म्हणजे ॲक्च्युली, बारीक बारीक. आणि आप्प्याचा वास पण खूप छान आहे. त्यांनी खाल्ले नाही, अपूर्व नाही खाल्ले. पण ह्या आप्प्याची एक कहाणी आहे जी अपूर्व मला कायम सांगते. कोल्हापूरचं नाव घेतल्यावरती ती आज तिच्या तोंडून ऐकू आपण. त्याची कहाणी अशी काही नाही आहे, पण माझ्या मेमरीमध्ये अशी होती की जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत आले होते त्यांच्या स्कूल ट्रिपला,
तर त्या ट्रिपला सगळे त्यांचे स्टुडंट वगैरे इथे आप्पे खात होते, कारण की आम्ही सकाळी सकाळी दर्शन घेतलं होतं आणि सगळ्यांनी आप्पे घेतले. तरी ना मला पप्पांना कसं मागू कळत नव्हतं, तर त्यांनी स्वतःहूनच दिलं मला. मधलं तू गाळलं सांगते तर ना, तर मी बघत होते, त्यांनी मला स्वतःहूनच आप्पे दिले. सांगते तर विषय असा झाला, तिने सांगितले सॉरी की पोरं घेते ते आप्पे, तिला खायचे ते आप्पे पण तिला म्हणता येत नव्हतं. तर ही पोरानं ताट्या अशी डकला मगत होती तळ्यागत, तोंड जोड पाणी जोडत. एक्स्ट्राच ऍड केलंय. खरंय खरं हे मी कसं आहे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड मध्ये तुझं एक्सपिरियन्स सांगितलंय आणि खरंय की आणि त्याच्या वडिलांना कळलं की हिला भूक लागलेली, भुक्कड झालेलं आहे, नंतर आपल्या डोक्यावरती नाचेल, त्या आधी हिला खायला घालू म्हणून त्यांनी खाऊ घातलं. पुढची स्टोरी आता. पण ना त्यांनी मला खायला घातलं, पण मी त्यांना म्हणत होतो मी पण घ्या म्हणून, तर नाही नको. मग काय माहिती ते पप्पा लोकांचं असतं ना की मेरे को पैसे बचाने काय की अशा काहीतरी झोन आउट असतो. असं काय नसेल. तर मला खूप वाईट वाटलं की सगळ्यांनी खाल्ले आणि त्यांनी आप्पे नाही खाल्ले. मग मी त्यांच्यासाठी एकच आप्पा ठेवला होता, असं ताटात घेऊन मी बसमध्ये गेले आणि मग त्यांना एक आप्पा दिला होता तो खायला. मूड वरला संघ. हा पण माझ्या बालमनासाठी असं मला वाटलं ना की त्यांनी पण एक आप्पा खावा म्हणून दिला. ही स्टोरी अशी काही विशेष अशी काय नव्हती. आता आम्ही तर बसलो रोडच्या कडेला. काय इथे बसायला स्ट्रगल इज रिअल. कोल्हापूरमध्ये ना मला असं वाटतं एवढं मोठं मंदिर वगैरे आहे ना, पण रस्ते खूप मोठे करायची गरज आहे यांना. होणार नाही कारण ऑलरेडी बांधकाम झाले. बांधकाम झाले सगळे ओल्ड स्टाईल आहे तिथे बांधकाम, पण छान छान आहे, मस्त आहे. प्रॉपर कोल्हापूर वाटते तो गावा टाईप. पाहून का पळत वाटत. बाय 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 बाय. तर आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आपण मस्त कोल्हापुरी चप्पल घेतलेत. मला प्राइस माहिती नाहीये, मी बोरतीट प्राइस मध्ये घेतलंय का ना आपल्या फॉलोअर्सला, सबस्क्रायबर्स लोकांना, आपल्या फॅमिलीला. या अशा चप्पल आहेत मस्त पैकी. काय माहिती तो म्हटला ओरिजिनल वगैरे आहे, मला काही कळत नाही यातलं, पण दिसतंय असं खडबडीत. मी बघितली पण नाही त्याच्या बघितली पण नाही. तिला आवडली, मी बघितली, ती म्हटली आवडली, म्हटलं बघत प्राइसिंग मी केली, तुला 650 वाटला, 1300 रुपये दोन चप्पलचे. तर मी त्याला 900 वरती टिकून होतो. मला नाही वाटत माहिती प्राइसिंग कशी, पण मला वाटली जरा स्टायलिश वाटली मला. तर म्हटलं मशीन लावून केली, म्हटलं ते प्रॉपर. म्हटलं ठीक आहे, हाताने केलं असेल तर छान आहे ना. हाताने केली असणार असं वाटते, हाताने केलेली काय माहिती. तर ठीक आहे, तेव्हा ते प्राइसिंग माहिती नाही, ज्यांना माहिती असेल. छान पडेल ना तुला मारायला. लागन. तर काय माहिती प्राइसिंग तर मला माहिती नाही. 900ला म्हणजे 950ला म्हणजे कॅल्क्युलेट करा आता 2 चप्पल कितीला बसले आम्हाला. 1 चप्पल. माझा मित्र होता एक, तो म्हणते मटण डाळी खाल्ली का नाही, याच्या गरीब नाही आणि म्हणते मटण डाळी खाल्ली का नाही. अशी मित्र आहे माझे. नाही पण कालचा तू गावावर रात्री आला आणि आता तू कुठं फिरायला गेलाय असं काय नाही. मित्र बघत असेल तर मला नाही कालचं आम्ही खाल्लं ना जिथं चिकन थाळी, तिथं कालच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलंय. तू बोल थोडस. हा, तर मी त्याच्यात ब्लॉग मध्ये सांगितले बेस्ट चिकन थाळी आम्ही खाल्लेली, म्हणजे जस्टिस आहे. म्हणजे अनलिमिटेड तांबडा रस्सा, अनलिमिटेड पांढरा रस्सा. तो माणूस बघतच होता. काय ते अजून काय असतं ते गुलाबी काय असतं ते सोलकढी. हा, सोलकढी सुद्धा अनलिमिटेड होती. इतकी पोटभर खाल्लेली आहे ना. भाकरी वगैरे नव्हती, रोटी होते तिथे, पण ठीक आहे काही नाही. म्हणजे आम्हाला गुरुवारी माहित नव्हतं की इथे शक्यतो दुकाने बंद असतात, पण गुरुवारी मिळालं हे नशीब आमचं. ट्राय केलं आम्ही आणि घरचे बघत असेल तर म्हणतील गुरुवारी तुम्ही चिकन खाताय, पण ठीक आहे. तर दर्शन घेतलंय, आता आउटफिट वगैरे चेंज करूयात आणि आपण डायरेक्ट निघूयात रत्नागिरीला विदाऊट काय टाइम वेस्ट करता. मराठी येत नाही, जाऊ दे एवढं जाऊ दे. चला तर भेटूयात रत्नागिरीमध्ये. शेंग बघ ना पूर्ण गाडीला तिने अडवलंय. विषय ना तिरती यावंच लागते कोल्हापूरला. काय वाटत्या म्हशीचा रेडिओ. अरे बाई खात चाललंय ते. किती गोडी बघते. आता म्हणतो काळाचा गोड दिसला ना असतो एक प्राणी कसा पण असतो तो गोडच असतो. काल काय म्हटलं बरं म्हशीवर म्हटले. हा, तू पाळायचं म्हणत होता, ती आयडिया रॉंग होती. म्हैस कोणी पाळत नाही फ्लॅट मध्ये. थोडी गावाला मस्त घेऊन जायचे, पाळायचे. इग्नोर. इथं येऊन आम्ही शब्द भारी शिकलो. काय मर्दा, काय अजून काय अशी गोष्ट आठवत नाही मला. ऑन कॅमेरा आठवत नाही आता.
पण इथले हळू बाबा, हळूहळू घे, हळूहळू घे. कमी गाडी ते 31 आहे. येऊन मयूर एवढा तर शिकलेला आहे शब्द त्याचे. काय मर्दा, काय भावा, बोल की. अजून काय दिसते की तुला याची ऍक्सेंट. मला आहे ना कोल्हापुरी ऍक्सेंट पहिल्यापासून आवडते, माहित आहे, वेगळंच आहे. आणि मला खूप वाईट सवय आहे की जर मी एखादी भाषा ऐकली ना तर मग त्या झोन मध्ये, नागपूरची ऐकली नागपुरी झोन मध्ये निघून जाईल. आता कोल्हापुरी टोन फक्त माझ्यामध्ये आला नाही पाहिजे, नाहीतर पुणेरी टोनचं एवढं वर्ष मेंटेन ठेवलाय तो घालायचा. पण ठीक आहे, म्हणजे तो पण तो छान आहे, माझा फेवरेट आहे, नो डाऊट. पण मला मशिकी बोलायला मशी आता. अरे कालच्या पॉइंटला आपण म्हणजे तुला वाटत नाही की मी म्हैस आहे? म्हणजे तुला नाही म्हणतात म्हैस नाहीये, दाखवते ते म्हणतात ना लोक की तुमची माझी बायकोच म्हैस आहे, असं म्हणतात तुला. खरं तुला light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. सुंदर ठिकाणी थांबलोय आपण. कोल्हापूर वरनं निघालो होतो, त्याच्यानंतर आय थिंक एका तासानंतर ना हा जो रोड लागलाय ना पूर्ण इथून तिथून म्हणजे जवळजवळ फाटा आहे बघा. हा 1.5-3 किलोमीटर पर्यंत तर पूर्ण नदीच लागली आपल्याला रोडच्या कडेने. आणि खूप छान व्ह्यू आहे इथला. कुठं आहे लोकेशन मला माहिती नाही, पण ऑन द वे टू रत्नागिरी आहे. व्ह्यू पण खूप सुंदर याचा आणि स्वच्छ पाणी एकदम. तर आहे ना इथं खूप पोरं बघितल्या आम्ही, खूप खूप ठिकाणी आहे ना असे थांबून पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करत होते. आणि माझ्या नवऱ्याला पण करायचं होतं, पण एकुलता एक आपला जायचं बिचं डोबायचं का अशा अननोन ठिकाणी. कारण अशी म्हणतात बायकोची ताकद आहे. धाकात नसतं मित्रांना वाटतं की मित्र धाकात आहे, पण धाकात नाही. हे कसं असतं एकुलता एक म्हणून हा एकुलता एक नवरा असतं, कसं असतंय. जर नसती काळजी तर दिला असं तुला फोन मी. आपला आउटफिट पण चेंज झालेला आहे. आपण बॅक टू आपल्या बीच वाईब्स मध्ये आलोय मस्तपैकी. तर चला नेक्स्ट लोकेशनला जाऊयात. फोटोबा वगैरे करू. फोटो ठीक आहे, फोटो काढूयात आता. कैरी का आंबा आहे? आंबे छोटे मस्त आहे. मस्त. आम्हाला उसाचा रस घ्यायचा होता, पण कोकणात येऊन जर कोकम सरबत नाही पिला तर मजा काय. तर आपण एका खूप सुंदर स्पॉटवर आले. स्पॉटचं नाव आहे कशेली बीच व्ह्यू पॉइंट. हा, आणि हा इंस्टाग्राम वरनच बघून आणलेला आहे मयूरने. आणि आम्ही बघितला छत्री नाही. घेतली कारण की मला स्पेशल वॉर्निंग मिळाली घरून, म्हणून छत्री वगैरे काहीतरी वापरते मी उन्हामध्ये. आपल्या बघ आपल्या बनामध्ये चालतं, पण असं काय नाही. प्रमोट करते मला. हा, तर इतका सुंदर बीच आहे ना हा. म्हणजे आम्हाला बाली फिरून आल्यानंतर असं वाटतंय की लिटरली आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रात सुद्धा इतक्या सुंदर गोष्टी आहेत, हे आपल्याला माहित सुद्धा नसतं. पुणेकर सर मोस्टली अलिबाग किंवा आपण कुठे गेलो होतो, दापोली, हा हेच गोष्टी करतात. पण मस्ट विजिट प्लेस आहे, दाखवते मी आता. Missed the morning glaze, but the sunlight hits
smiles, crashing waves. No. खुशी खुशी खुशी. मस्तपैकी झोप वगैरे काढली आपण. लिटरली झोपता झोपता आम्ही 2 तास झोपलो होतो. हा 2 वाजता झोपलो होतो आम्ही. आता 5 वाजता उठलोय थेट आणि मस्त झोप लागलीये. ही गोष्ट वेगळी की गाडीत एसी लावून झोपावं लागले आम्हाला, कारण की गरमी खूप होती होती. पण उठल्या उठल्या बीच बघण्याचा मजाच वेगळी आहे. तर मी आता व्ह्यू दाखवते. हा बीचचं नाव नाही माहिती, आम्ही रॅन्डमली आलो होतो. तर इथे ना नदीचं पाणी येऊन मिळतंय समुद्राला. तर आम्ही त्या पॉइंटला आलोय जिथे ते एंट्री करते नदी समुद्रामध्ये. रस्ता न बोलता तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि इथला छानसा पॉइंट असा आहे की इथे बिलकुलच कोणी नाहीये, म्हणजे लिटरली फक्त आम्ही दोघच आहेत. आणि हे बीच माहित नाही, आम्ही ऑन द वे तुझ्या आधीच्या बीचला गेलो होतो, तिथनं इथे येत असतानाचा हा बीच आहे. खराब तर दिसतंय, म्हणजे लोक येत असतील आणि येत पण होते, 2-4 गाड्या होत्या. पण आता ह्या पॉइंटला जेव्हा आम्ही उठलोय तर फक्त आम्ही दोघंच दिसतोय. आणि इथली माती सुद्धा खूपच काळी आहे. प्रॉपर रत्नागिरीला आल्याचा फील येतोय. लिटरली घाटामध्ये सुद्धा आंबे आहेत आणि त्याला लागलेले पण आहेत आंबे सगळे. आणि पूर्ण एक बागच आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटरची बाग दिसली आम्हाला. तिथं आंबे आलेले आहेत प्रॉपर असे. बघूयात आपल्याला भेटतायत का रत्नागिरीला येऊन आंबे. घ्यायचेत का? दोघांचा एक प्लॅन आहे जो नेक्स्ट इयर साठी आहे, पण आता मी रिव्हील नाही करणार. थांबित यावेळेस रिव्हील नाही करणार, पण नक्कीच करेल लवकरच. तर आता आपण मँगोज आंबे बघायला गेलो होतो. तर किती रुपये सांगितलं? रेट काय सांगितलं त्याने? रेट काय सांगितला? 3000 5 डझन. आणि आता जर एक पेटी घ्यायला गेलो तर 600-700 रुपयापर्यंत पडतीये. पण मग आता आंबे या आतापर्यंत मे पर्यंत तर आंबे तसे स्वस्त होऊन जाणार, म्हणून आम्ही काही घेतलेली नाहीये. तर थोडं कॉस्टली वाटलं. माझी आई तर म्हटली 150 रुपये पेटी घेऊन ये. एवढा कॉन्फिडन्सने मी नाही गेली तिथे म्हणायला. हा दोन्ही करतो, बल्क पण करतो आणि काउंटर पण करतो ना. B2B करतो, B2C पण करतो. तर विषय तर आता हा B2C भाव सांगितला मला, B2C वाला. B2B नाही सांगितला, कारण त्याला वाटलं की 20-25 पेटीसाठी नॉर्मल असतं जिल्हा बरं का. तर आता जस्ट कॉन्टॅक्ट घेऊन ठेवले मी. नेक्स्ट इयर वाटलं तर आपण आधीच ऑर्डर देऊ. येस, त्याच नावाने देऊ. हा ज्या नावाने ते विकत होते. तिला म्हटलं नाव कोणाचं आहे, म्हटलं माझ्या पुतण्याचं नाव आहे. म्हटलं नाव छान आहे, म्हटलं ठेवायचं. म्हटलं त्याला खरं म्हटलं मी, पण माझं नाव वगैरे म्हटलं. याला किती कळते आंब्यामधलं माहिती नाही, चाललेत काहीतरी प्रयत्न. सो आपण आता नेक्स्ट बीच वरती आलोय. त्याचं नाव आहे भाटिये बीच.
आय थिंक आय एम नॉट रॉंग, जर रॉंग असेल तर मी नाव करेक्ट करून टाकेल. पण हे गणपतीपुळेपासून 28 किलोमीटरवरती आहे आणि खूप गर्दी आहे पण या प्लेसवर. पण जरा व्ह्यूज वगैरे छान वाटतात मला, म्हणून बघू म्हटलं जरा व्हिजिट करून. आम्ही इथे चहा घेण्यासाठी थांबलो होतो, पण दिसलाय बीच तर थांबूयात आता. पण हा बीच इतका मोठा आहे ना, तर लोक जरी जास्त असतील तर मला काही असं वाटत नाही गर्दीचा काही प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला. आणि खायला खूप आहे, मेन म्हणजे माझ्यासाठी काहीतरी भेटलं मला. ही गोष्ट वेगळी, तुम्हाला खाऊन किती देशील. ही जी गाई आहे ना, तू करतेस रवंत सारखं खायचं. तोंड दाखव तुझं खायचं वाला. लोकांनी बघ ना चटाई वगैरे अंथरल्यात आणि मस्तपैकी तिथं बसलेत. हे काय इथं, चल बरं काहीतरी खाऊ आपण, ट्राय करू. यार बीच वरती आलोय आणि मॅगी नाही खाल्ली, याच्यात मजा नाही वाटत आहे मला. मॅगी पहाड़ में जाऊं खाना. नहीं पहाड़ों पे तो बेटा ये चलता है भजिया. आहे ना, उलट बोलले. नाही इथं काय बीच वरती तू एकटाच असशील जो बीचवर म्हणशील की मला भजे खायचे. बीचवर मॅगीच खातात. ओके, तर आजचा व्लॉग आपण आज इथेच एंड करूयात आणि आय होप तुम्हाला ही कोकण सिरीज आवडत असेल. थोडं आम्ही कमी फिरलो माझ्या मनाने, एकच पॉइंट केला, पण झोप जास्त झाली, चांगली झाली. हा, थोडं उन्हामुळे झालं. एक पॉइंट नाही झाला आपल्या, तसं आपण भरपूर फिरलो, पण प्रॉब्लेम असा आहे ना की इकडे ट्रॅव्हलिंग खूप आहे, त्याच्यामध्येच खूप वेळ निघून जातो. तर असं वाटतं की खूप कमी पाहण्यात आलं, कारण की काल सुद्धा आपले फक्त काय ज्योतिबा झालं होतं आणि पन्हाळा झाला होता. हा, तर कव्हर खूप कमी पॉइंट्स होतात, पण रस्त्याने बघायलाच खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही जेव्हा होता बालीवरनं आलं तर आम्हाला असं वाटत होतं की लिटरली कोकणात सुद्धा खूप सुंदर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. आणि पुण्यावरनं आपण पुणेकर जे लोक आहेत ना, तर आपण काय करतो दापोली, अलिबाग वगैरे ह्याच साईडला. हा, पण एक लॉंग ट्रिप जर करायची असेल ना तर ही खूप जवळ आहे. आणि आम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग खरंच फिरा, बेस्ट आहे. खरंच फिरा. काहीच म्हणजे मला म्हणणं वाटतच नाही की कोकण ऍक्च्युअली एवढं भारी आहे आणि पीसफुल एकदम. आम्हाला काय पणजीत ना गोवा आम्हाला फक्त काय 100 किलोमीटर वाढत होते, म्हणजे जवळच लागत होतं. पण आम्ही असा विचार केला की आता हा भाग कव्हर करू, गोव्याचा पार्ट आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करू. तर हा, आजच्यासाठी गोवा इज ऑन विदाउट माय वाईफ, विदाउट स्वप्नात बघू ना. ठीक आहे, तर पोरांनो कमेंट करा, आपण जाऊ लवकर. पोरांनो तुम्हाला सपोर्ट करा कमेंट मध्ये, नक्की जाऊ. बघू कोण गोवा इज तुझ्यासोबत ऑन येतंय. गाईज. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच. हा व्लॉग इथेच संपूयात आणि भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. नेक्स्ट उद्या आपण कव्हर करूयात गणपतीपुळे आणि आरेवारे बीच. अजून काही प्लॅन ठरला तर तो पण कव्हर करू. आणि आमचा प्लॅनिंग काही नाही, मी विदाऊट प्लॅन फिरतोय, त्याच्यामुळे चाललंय निवांत असंच. पण ठीक आहे, ही ट्रिप पण अशी पण पॉइंट्स करणं सुद्धा, म्हणजे असे ट्रिप्स करणं सुद्धा लाईफ मध्ये इंटरेस्टेड असतं, कारण की याच्यामध्ये पण वेगळी मजा आहे. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. गाडी छोटी हे आपल्या भाडा हत्ती आहे. हत्ती टाकणं सोपं आहे ना, 4 चौघांची एक चुकी अख्ख्याला इकडे घेऊन आले. मग काही नाही, सगळ्यांना त्यांनी एकच रोड सांगितलाय टाइम वाचण्यासाठी, पण टाइम पेक्षा मी म्हणा रोड बघा. प्रॉब्लेम हा आहे ना की हा रोड प्रॉपर आपल्या पेठेमध्ये वगैरे असतो ना, तसे रोड आहेत. म्हणजे एवढ्या शॉर्ट रोड मध्ये गाडी टाकणं म्हणजे लोक शिव्या घालत होते लिटरली. पण गुगल मॅप्सने आणले आणि सगळे MH12च्या गाड्या दिसत आहेत मला. हे बघ, हे MH15 इथलीच आहे. नाशिक आहे का? सगळ्या बाहेरच्या गाड्या, परत पेटे अजून एक गावात सगळ्या बाहेरच्या गाड्या इथं टाकतोय गुगल मॅप्स.